इशारा जारी केलेला आहे। भारताच्या हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल होणार आहे। 2026 चा मान्सून 26 मे पर्यंत देशात दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान मान्सून पूर्व पावसाचं स्वरूप बदललेलं आहे। परिणामी भारतीय हवामान विभागाने 17, 18 आणि 19 मे रोजी अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश आणि बिहारसह 13 पेक्षा अधिक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। पावसासोबतच ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। या काळात लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय। 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही देण्यात आलाय। या व्यतिरिक्त 4 राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट थैमान घालणार आहे। डोंगराळ राज्यांसाठी विशेष इशारा जारी करण्यात आलाय। पूर्व उत्तर प्रदेशच्या खालच्या ट्रोपोस्फिअरमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे। पश्चिम मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागांच्या खालच्या ट्रोपोस्फिअरमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे। याशिवाय ईशान्य बिहारच्या खालच्या ट्रोपोस्फिअरमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे। तर आज 18 मे रोजी देशाच्या उर्वरित भागात हवामान कसं असेल याबाबत देखील हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। देशातील 13 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी करण्यात आलाय। हवामान खात्यानुसार उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 13 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। या काळात ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। या पावसामुळे तापमानात 1 ते 2 अंशांची घट होण्याचीही शक्यता आहे। जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे। मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे। ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे। अनेक भागांसाठी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने म्हटलंय की येत्या 2 ते 3 दिवसात नैऋत्य मान्सून आग्नेय अरबी समुद्र, नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि उर्वरित अंदमानात समुद्रात पुढे सरकण्याची शक्यता आहे। विभागाच्या मते मान्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचू शकतो।